श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 25 जून, वार मंगळवार, आणि आज आलेली आहेत वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्ट चतुर्थी. आपल्या हिंदू धर्मामध्ये ही चतुर्थी अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. हा दिवस साक्षात गणपती बाप्पांना समर्पित केला जातो. गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत मानले जाते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बाप्पा हे सर्वांचेच लाडके आहेत आणि यांनाच समर्पित असणारा हा दिवस आहे. अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती इतकी खास का मानली जाते? जर आपण या दिवशी व्रत केलं आणि बाप्पांची विधिवत पूजा केली तर आपल्याला वर्षातील सर्व संकष्टी चतुर्थीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. या दिवशी गणपती बाप्पा हे 4 मस्तक आणि 4 हाताच्या रूपात असतात आणि यामुळे या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 दिव्यांचा अतिशय प्रभावी असा अद्भुत उपाय सांगणार आहे. हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 3 सांजेला जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो, तुळशीला दिवा लावतो, त्याचवेळी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, आज जो दिवस आहे तर हा दिवस भगवान गणेश आणि भगवान हनुमानांना समर्पित आहे. जर तुमच्या घराजवळ एखादं मारुतीचं मंदिर असेल तर तिथे नक्कीच तुम्ही जाऊन एक चौमुखी कणकेचा दिवा लावा आणि हा दिवा लावल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापूर टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात लावायचा आहे. कारण या दिवशी भगवान गणेशासोबतच भगवान हनुमानांची पूजा करायला सुद्धा खूप महत्त्व आहे. आपण हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीमधला मंगळ दोष जो आहे तर तो दूर होतो, म्हणूनच आपण हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. तसेच आज संध्याकाळी सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांजवळ चौमुखी दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला कापूर टाकायचा आहे आणि असा एक दिवा तुम्हाला बाप्पांसमोर लावायचा आहे. बाप्पांसमोर हा दिवा लावल्याने 4ही बाजूने आपल्या घरावर कुटुंबातल्या व्यक्तींवरती येणार असेल तर ते नक्कीच टळेल, संकट हे दूर होतील आणि नेहमीच बाप्पांची विशेष कृपा ही आपल्या कुटुंबावरती राहील. तसेच तुमच्या घरी जर शमीचं झाड असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एक दिवा हा नक्की लावा. यानंतर तुम्हाला आता हा सगळ्यात प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला गव्हाचे कणकेचे 5 दिवे बनवायचे आहेत. हे कणिक मळताना यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत. हळद टाकून तुम्हाला हे दिवे तयार करायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत. शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता. यानंतर तुम्हाला हे दिवे जे आहेत तर ते तुमच्या देवघरात समोर ठेवूनच तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. दिव्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहेत. यानंतर हे 5 दिवे जे आहेत तर या 5 दिव्याने तुम्हाला तुमच्या देवघरात देवांना ओवाळायचं आहेत आणि यानंतर यामधले 2 दिवे उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचे आहेत. मुख्य दरवाजामधून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि 3 सांजेला हा उपाय जर आपण केला तर माता लक्ष्मीची अखंड कृपा जी आहे तर ती आपल्या घरावरती राहील. म्हणून 2 दिवे हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावा. त्यातला एक दिवा हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचा आहे. दुसरा दिवा हा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे आणि यानंतर शेवटचा दिवा हा तुमच्या घरामध्येच तुम्हाला उत्तर दिशेला लावायचा आहे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहावा, आपल्या घरावरती राहावा, यासाठी आपला हा एक दिवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी तिथे आपल्याला लावायचा आहे.
दुसऱ्या दिवशी हे सगळे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत. तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या हे दिवे येऊन खाऊन जातील. जर तुम्हाला गव्हाचं कणिक मळून दिवे करणं शक्य नसेल तर तुम्ही 5 पंत्या देखील घेऊ शकतात, काही हरकत नाही. परंतु शक्य झालं तर गव्हाचेच कणकेचे बनवा. नाही शक्य झालं, वेळ नसला तर तुम्ही 5 पंत्यासुद्धा घेऊ शकतात. परंतु हा अतिशय अद्भुत उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला मुलांसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे. मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासाठी, मुलं जे अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहण्यासाठी. बऱ्याच वेळा बघा मुलं खूप अभ्यास करतात परंतु परीक्षेला गेले की त्यांना काही आठवतच नाही. त्यांनी काय अभ्यास केला होता, त्यांना पेपरमध्ये काय लिहायचं आहे ते सुद्धा सुचत नाही. कधी कधी मुलांना अभ्यासच करावासा वाटत नाही, अभ्यासात मनच लागत नाही. तर या दिवशी मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 लवंग घ्यायचे आहेत, अखंड, ज्याला फुलं असतात ना अशा 11 लवंग घ्या. या लवंगा तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत. हातात घेऊन तुम्हाला बाप्पांसमोर बसायचं आहे. देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्या. लवंग हातात घ्या. हातात घेतल्यानंतर तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत. बाप्पांसमोर मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांचे दोष दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. यानंतर ना त्या 11 लवंगांमधला 1 लवंग हा तुम्हाला मुलाला खायला द्यायचा आहे. 10 लवंग एका डब्बीमध्ये भरून पुन्हा तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला एकदा गणपती अथर्वशीर्षम म्हणायचं, एकदा फलश्रुती म्हणायची, 1 लवंग मुलांना खायला द्यायचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही 11 दिवसाची सेवा मुलांसाठी करायची आहेत आणि हे 11 लवंग तुम्हाला मुलांना खायला द्यायचे आहेत. ही सेवा मुलं स्वतः करू शकता. मुलं मोठे असेल तर स्वतः मुलांकडनं तुम्ही हा उपाय करून घ्या. मुलं छोटे आहेत तर आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. 2 मुलं असेल तर तुम्हाला 11-11 असे 22 लवंग घ्यायचे आहेत. 3 मुलं असेल तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला 11-11 लवंग जे आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. तर हा एक उपाय तुम्ही मुलांसाठी नक्की करा. हा उपाय केल्यानंतरच तुम्हाला काही दिवसातच त्याचा रिझल्ट जो आहे ना तो दिसून येईल. मुलांना अभ्यासाची गोडी लागेल. मुलं जे अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहील. आणि विशेष म्हणजे गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत, ज्ञानाचे दैवत आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना सर्वप्रथम पूजनीय मानत असतो. म्हणून नेहमी मुलं जिथे अभ्यास करतात तिथे बाप्पांचा एखादा फोटो किंवा मूर्ती असावी. त्याचबरोबर मुलं जेव्हा अभ्यासाला बसतात किंवा शाळेत जातात त्यावेळी मुलं बाप्पांचं दर्शन करूनच घराच्या बाहेर पडायला पाहिजेत. मुलं एखाद्या इंटरव्ह्यूला जात आहेत किंवा एखादी परीक्षा द्यायला जात आहेत तेव्हासुद्धा मुलांनी बाप्पांचं दर्शन करूनच घरातून बाहेर पडावं. तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.